हा पूर्ण सेटअप इंटरनेटचा तो त्या बॉक्समध्ये टाकायचा आहे. मला दिवाळीच्या गिफ्टमध्ये भेटलं होतं मिठाई रसगुल्ला. तर दिवाळी गिफ्टच दिलं यांनी. दिवाळीच्या वेळेला मी इथे नव्हतो, त्यांनी कॉल केला होता. मी बोललो की मी गावी आहे, तर ते बोला आल्यावरती भेट मला. तर आज भेटलो होतं त्यांना. माऊस, स्टँड आणि कवर या 3 गोष्टी घ्यायच्यात. तर फायनली माझं बॅकबुक आलेलं आहे घरी. काल थोडी जी सेटिंग करायची होती ती सगळी करून टाकली मी घरी जाऊन. दादाच्या घरी गेलो होतो ना, तर काल जेवढी सेटिंग मला जमते कमी किंवा दादाला विचारून जेवढं जमलं तेवढं सगळं क्लिअर करून टाकलं आहे. सेटिंग केलेलं आहे, रेडी टू यूज केलेलं आहे लॅपटॉपला. आता फक्त थोडेफार गोष्टी बाकी आहेत, 2-3 गोष्टी. जसं आता सॉफ्टवेअर वगैरे घ्यायची तुम्हाला आणि कोर्स वगैरे पण जॉईन करणार आहे. तर बघूया कसं काय काय ॲडजस्ट होतं आणि आजपासून लॅपटॉप चालवायला सुरुवात करणार आहे. तर चला फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि डबा पण आता चालू केलेला आहे. मी सांगितलं त्यांना मी डबा पाठवायला, तर ते आता 8 वाजता ठेवतील डबा. आणि अंघोळ वगैरे करून रेडी झालेलं. आता आपण दिवसाला सुरुवात करूया. हे मला मॅकबुक ॲक्च्युली पडलं 1,20,000ला होतं, 1,20,000ला होते मॅकबुक. मला ह्याची कॉस्ट पडले 95 पर्यंत. डिस्काउंट वगैरे करून, सर्व डिस्काउंट वगैरे करून मला 95ला पडला. तर खूप भारी वाटतं. आता आपण यूज करायला सुरुवात करूया आणि आपलं आता जे वर्किंग असेल ते पूर्ण ह्याच्यावरती स्टार्ट करायचं. त्याला मग आजच्या दिवसाला सुरुवात करूया. इथे बघा तुम्हाला सांगितलं ना होल पाडायचं आहे, कारण आता हा जो सेटअप आहे ना, हा पूर्ण सेटअप इंटरनेटचा तो त्या बॉक्समध्ये टाकायचा आहे, जेणेकरून हे पूर्ण मोकळं होईल. म्हणजे लॅपटॉपला थोडंसं जागा मस्त होईल. काय काय गोष्टी आहेत करायच्या एक एक गोष्टी, आणि आपण दोघे प्रयत्न करूया कितपत सगळं कंप्लीट होण्याचा प्रयत्न होतोय. म्हणजे हा पूर्ण स्पेस मोकळा झाला ना की फक्त लॅपटॉप यूज करण्यासाठी माऊस वगैरे आणि वायरलेस माऊस वगैरे घ्यायचं आहे मला. ते मी तुम्हाला अपडेट देत राहीन जसं जसं मी घेईन किंवा कुठलं घेणार काय ते सगळे मी अपडेट देईन आणि त्या हिशोबाने मी करत जाईल. चला आता आपण खाली जाऊया, डबा घेऊन येऊया आणि मग डबा खाऊन मग निघूया. डब्यामध्ये बघूया काय आहे. आज त्यांनी स्टीलचे डबे दिले दोन्ही. याच्यात ती चपातीच आहे आणि याच्यात बटाट्याची भाजी आहे. चला खाऊन घेऊया. मला दिवाळीच्या गिफ्टमध्ये भेटलं होतं मिठाई रसगुल्ला. मस्तपैकी रसगुल्ला खाऊन घेऊया. भांड्यावर धुवून झाल्यात प्रॉपर. हा बघा, हा आहे मधुर रसगुल्ला. तुम्हाला बघा मी जेव्हा लॅपटॉप घेतलं होतं त्या दिवशी संध्याकाळी मी एका फंक्शनला गेलो होतो ना, तर तिथे दिवाळी गिफ्ट वगैरे देत होते तेव्हा मला रसगुल्लाचं बॉक्स होता. खतरनाक आहे. तर फायनली मी घरी आलेलो आहे आणि मला एक मिठाई दिली मी काही राजू कतली, बेस्ट क्वालिटी राजू कतली म्हणून आहे. ज्यांच्यासोबत मी पॉडकास्ट करायला जातो ना त्यांनी मला मिठाई दिली दिवाळीसाठी. तर दिवाळी गिफ्टच दिलं यांनी. दिवाळीच्या वेळेला मी इथं नव्हतो, तर त्यांनी कॉल केला होता. मी बोललो की मी गावी आहे, तर ते बोला आल्यावरती भेट मला. तर आज भेटलो होतो त्यांना, तर त्यांनी मला ही मिठाई दिली. बघा, काजू कतली दिले आणि प्राजू पतली. तर खाऊन घेऊया. तर फ्रीजमध्ये ठेवतो, एवढं पूर्ण एकट्याला मला संपणार नाही. थोडं थोडं खायला लागेल, मी तर वाटतो दुसऱ्यांना. आता आपण हे लॅपटॉप चालू करूया, थोडं त्याच्यावरती काम करूया. तोपर्यंत मी सध्या बॉक्स ठेवतोय. हे ओपन केल्या केल्या चालू होतं. कपडा कपडा घेतला पाहिजे.
तर असं आहे मॅकबुक बघा. मस्तच आहे एकदम मॅकबुक एअर. तर चला आता ह्याच्यावरतीच वर्किंग स्टार्ट करूया. आता आपण एडिटिंग करायला स्टार्ट करू. इथे पॅक करून ठेवलेलं आहे. थोडीशी बऱ्यापैकी एडिटिंग केली मी. थोडंसं अवघड जातं आहे. अवघड म्हणजे सोपं आहे पण माऊस मला लागतोय कारण ते टच पॅड आहे ना जो सारखं सारखं हात फिरून फिरून थोडंसं जे कम्फर्टेबल नाही वाटत आहे. माऊसला कसं फटाफट क्लिक करता येईल. मॅकबुकसाठी आपल्याला एक माऊस घ्यायला लागेल. माऊस घ्यावा, एक स्टँड घ्यायला लागेल आणि एक कवर घ्यावे. आपण या 3 गोष्टी अशा घ्यायच्यात. माऊस, स्टँड आणि कवर या 3 गोष्टी घ्यायच्यात. मग त्याच्यानंतर मग आपलं स्पीड वाढेल थोडंसं एडिटिंगचं. तर चला एडिटिंग वगैरे झालेली आहे. म्हणजे थोडीशी झाली अर्धी आणि अर्धी तशी ठेवली आणि आता बघू थोडीशी बाकीची याच्यात करतो.